सगळ्यांना, कशा आहात? तर आले मी कामावर, आता फ्रेश झाले आणि कपडे वगैरे धुतले आणि आता कपडे सुकायला टाकते मी. आणि आल्यानंतर भांडे घासले, घर पुसलं, झाडू मारला. त्याच्यानंतर सांगते तुम्हाला दूध गरम केलं. त्याच्यानंतर मच्छी आणली, मार्केटमध्ये गेले होते तर मच्छी साफ केली आणि हळद मीठ लावून ठेवलं त्याला. आणि म्हटलं चला आता कपडे धुते. तर आता मी कपडे धुतले आहे आणि आता भूक लागली आहे मला. तर आता मी एक बाजरीची भाकर मस्तपैकी बनवणार आहे. आणि येताना भाजी पण घेऊन आले, वांगे आणले, शिमला मिरची आणली, भेंडी आणली, मच्छी आणली. भरपूर मी म्हणजे घरात लागतं आहे आपल्याला ते भाज्या मी घेऊन आले. तर आता थोडंसं एक भाकरी बाजरीची आणि 2 वांगे भाजून आपलं भरीत साधं बनवणार आहे मी. तर हिरवी मिरची, लसूण, मीठ टाकून थोडंसं कच्चंच बनवणार आणि छान असं जेवण करणार. तर त्याच्या अगोदर मी आता टाकते आहे कपडे सुकवायला. तर आपल्याला कपडे सुकवायला जागा नाही आहे, त्याच्यामुळे मी असे हँगरला लावून देत असते. फॅन खाली बरोबर सुकतात. असे लावून दिले ना ते बरोबर सुकतात. असे लावून द्यायचे. असे लावायचे. आणि एक स्कार्फ आपल्याला सकाळी लागतं ना थंडीचं, त्याच्यामुळे मग ह्याला पण धुवून टाकलं. ते सुकल आता रात्रभर, दिवसभर सुकून जाईल ते. अशा प्रकारे लावून द्यायचे कपडे. अजून पण आहेत पण आता बाथरूममध्ये ठेवलेत पाणी गळायला. तर आता मी बनवत आहे भाकरी. तर चला, झाले कपडे सुकून, आता बनवत आहे भाकरी. हे बघा, मच्छी वगैरे आणलेली आहे, साफ वगैरे केलेली आहे मस्तपैकी आणि मीठ हळद लावलेलं आहे. तर आता मी ठेवून देते. आता बनवत आहे मी बाजरीची भाकरी. दूध पण गरम झालेलं आहे इकडे. खवा घेऊन घेते, खोबरे वगैरे फिरलेले असतात. मस्तपैकी एक भाकर बनवते बाजरीची. डब्यात ठेवायचे बरं का पीठ, करते काय टाइम भेटायला झाले. नंतर जेवण केल्यानंतर
इकडे खाली उतरून ठेवते मी. तोपर्यंत इकडे 2 वांगे भाजायला टाकते. 2 वांगे भाजते मग. वांगे आणलेली आता ना 40 रुपयाची 1 किलो होती. 1 किलो घेऊन आलो. छान वांगे कवळे आहेत मस्तपैकी. तर थोडे मोठे पण आणले कारण आपल्याला भरीत पण बनवता येईल खारं वांग करायला. त्याच्यामुळे आणले 1 किलो आणलं. म्हणजे पाव किलो घ्यायचे असले तर मग 20 रुपये पाव 25 रुपये काही पण सांगतात. त्याच्यामुळे म्हटलं 1 किलो घ्यायचं बरी टेन्शन नाही. मी कच्चं भरीत बनवणार आहे. कसं कांदे वांगे भाजले ना सोलून घ्यायचे मस्तपैकी आणि हिरवी मिरची लसूण थोडंसं मीठ ग्लासामध्ये कुटून घ्यायचं आणि मिक्स करायचं मग खायचं. छान लागतं तसं पण. आणि कांदा टोमॅटो जिरे ते टाकून असतं ते पण नाही करायचं मला. तसं साधं बनवायचं आपलं. तसं पण छान लागतं खूप. तुम्ही करून बघा तसं एकदा खूप छान लागतं. मी बाजरीच्या भाकरीसोबत झटकीपट बनवायचं. भूक लागली ना तर साधं सोपं असं पटकन असं पटकन बनवायचं झटकीपट. झाली आहे आता वाजते भाकर. मस्त कडक भाजते भाकर एकदम छान अशी. आणि 2-3 मिरच्या लसूण ग्लासामध्ये कुटणार आहे. लसूण आणि मिरची मी आता कुटून घेते. थोडंसं मीठ टाकून. वांगे भाजले आहेत. हे बघा वांगे छान असे भाजले आहेत 2. भाकर पण छान अशी कडक झालेली आहे. गॅस बंद करते आता. मस्त भाकर भाजली आणि त्याच्यासोबत भरीत. वा 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 वा. खूप भूक लागली मला आता. पहिले वांगे सोलून घेते. छान असे शिजले ते वांगे बघा.
गरम आहेत अजून. आणि एकदम कवळे आहेत बघा वांगे, मस्त असे छान, बिया वगैरे नाही, काही नाही, कवळे वांगे बघा. कपडा वरला झालाय. थोडंसं मीठ टाकते, लसूण मिरची आहे. थोडंच मीठ टाकते, खारट नाही झालं पाहिजे. मस्त असं कुटून घेते. अशी कुटून घेतलेली चव आणि मिक्सरमध्ये वाटलेली चव वेगळीच असते बघा. मिक्सर मध्ये नाही वाटत. भाकर कशी काय झाली मग, कडक मस्त पैकी एकदम. हे बघा, आणि भरीत, या जेवण करायला मस्त मस्त. आता हे तिखट आपण याच्यात टाकू. थोडं तेल टाकते आणि मिक्स करून घेते. बघा किती भारी लागतंय. कच्चं भरीत खायचं छान लागतं. एक दिवस करून बघा, असं भारी लागते. कांदा टमाटर टाकायची काही गरज नाही, असं झटकीपट होतंय, लगेच खायचं. आणि थोडीशी अशी वरून कोथिंबीर टाकायची, 2 पाकळ्या. मग काय जेवण बाबा, एक नंबर. आता मस्त गरम गरम भाकर बघा घेतली. मस्त भरीत, कच्चं भरीत, कोथिंबीर टाकली, मस्त लसूण, हिरवी मिरची, मीठ, वरून कोथिंबीर, एकच नंबर. आता
जरा थोडा कचरा झालाय ना, आवडत नाही मला तसा कचरा ठेवायला, म्हणून थोडंसं साफ करते जरा. आणि आता जेवण करायचं. पाणी घेते मस्तपैकी. पाणी वगैरे घेतलं. तवा खाली उतरून ठेवते, गरम आहे तवा. जेवण करायला या मस्तपैकी. बाजरीची भाकरी भरीत, आणि कोणाकोणाला आवडतंय नक्की सांगा, आणि पटापट जेवण करायला या. आणि संध्याकाळी व्हिडिओ येणार आहे रेसिपी आपल्या कांता किचन ब्लॉगवर, याच चॅनलवर, तर नक्की बघा. तर चला बाय बाय, जेवण करते आता.